कधी असं वाटलंय का की आपल्या कॉम्प्युटरवर एक असं खास ऑटोमेशन बटन असावं जे आपली रोजची तीच तीच कंटाळवाणी कामं एका क्लिकवर करून देईल? तर आज आपण अशाच एका जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे शेल स्क्रिप्टिंग. जरा आपल्या रोजच्या कामाचा विचार करूया. दररोज सकाळी ऑफिसला गेल्यावर किंवा कामाला बसल्यावर तीच फाईल उघडणं, तेच सॉफ्टवेअर सुरू करणं, ही रोजची रटाळवाणी कामं खरंच किती कंटाळवाणी वाटतात नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आपला कितीतरी वेळ वाया जातो. चला एक साधं उदाहरण घेऊया. कामाला सुरुवात करतानाची रोजची प्रोसेस. आधी कम्प्युटर ऑन करा, मग ईमेल चेक करा, त्यानंतर स्लॅक किंवा टीम्स उघडा आणि मग कुठेतरी आपल्या कामाचा फोल्डर शोधा. हे सगळं रोज एकामागोमाग एक स्वतःच्या हाताने करावं लागतं. पण आता कल्पना करा की आपल्याकडे एक मॅजिक बटन आहे. आपण फक्त त्यावर क्लिक करायचंय आणि ही सगळी ॲप्लिकेशन्स म्हणजे ईमेल, स्लॅक, तुमचा फोल्डर सगळं काही आपोआप सुरू होईल. विचार करा किती वेळ वाचेल आणि कामाची सुरुवात किती सोपी होईल. तर शेल स्क्रिप्टिंग नेमकं हीच जादू आपल्यासाठी करते. चला तर मग हे ऑटोमेशन बटन नक्की काम कसं करतं याच्यामागची मूळ संकल्पना समजून घेऊया. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे शेल. आता हे शेल म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शेल म्हणजे आपल्या आणि कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीममधला एक दुभाषी. जेव्हा आपण टर्मिनलवर एखादी कमांड टाईप करतो, उदाहरणार्थ फाईल्सची लिस्ट बघण्यासाठी ls, तेव्हा हा शेल आपली कमांड सिस्टीमपर्यंत पोहोचवतो आणि काम करून घेतो. बरं, मग आता शेल स्क्रिप्ट म्हणजे काय हे तर त्याहूनही सोपं आहे. शेल स्क्रिप्ट म्हणजे अनेक कमांड्स एकत्र लिहून ठेवलेली एक फाईल. जशी आपण कामांची यादी बनवतो ना, तसंच. जेव्हा आपण ही फाईल रन करतो तेव्हा त्यामधल्या सगळ्या कमांड्स एकामागोमाग एक आपोआप चालतात. यातला फरक अगदी स्पष्ट आहे. आपण एकच कमांड दिली तर फक्त एकच काम होतं. समजा फक्त फोल्डर बदलला जातो. पण एका शेल स्क्रिप्टमध्ये आपण अशा अनेक कमांड्स एकत्र गुंफू शकतो. त्यामुळे startmyday.sh सारखी एकच स्क्रिप्ट चालवली की आपल्या कामाची संपूर्ण मालिकाच आपोआप पूर्ण होते. ठीक आहे, ही संकल्पना तर छान आहे, पण याचा खरा रोजच्या आयुष्यात काय उपयोग? चला आता याचे प्रॅक्टिकल फायदे आणि उपयोग पाहूया. फक्त ऑफिसच्या कामापुरतं नाही, सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी तर हे तंत्रज्ञान म्हणजे एक वरदानच आहे. विचार करा, रोज कामावर येऊन आधी गिटमधून नवीन कोड घेणं, मग ॲप्लिकेशन बिल्ड करणं, मग टेस्ट चालवणं आणि शेवटी सर्व्हर सुरू करणं. ही सगळी किचकट कामं एकाच स्क्रिप्टने चुटकीसरशी ऑटोमेट होऊ शकतात. तर मग या सगळ्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय? 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आपल्या वेळेची प्रचंड बचत होते आणि दुसरं म्हणजे आपण घाईगडबडीत ज्या मानवी चुका करतो त्या पूर्णपणे टाळल्या जातात. म्हणजे काम वेगवानही होतं आणि अचूकही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. शेल स्क्रिप्टिंग फक्त एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये, यात अजून बरंच काही आहे. चला, याची खरी ताकद आणि व्याप्ती किती आहे ते पाहूया. शेल स्क्रिप्टिंगची खरी ताकद आहे त्याच्या प्रोग्रामिंग क्षमतेमध्ये. म्हणजे आपण यात व्हेरिएबल्स वापरून माहिती साठवू शकतो, लूप्स वापरून एखादं काम 1000 वेळाही करून घेऊ शकतो आणि कंडिशन्स वापरून स्क्रिप्टला विचार करायला शिकवू शकतो की जर असं असेल तर हे कर, नाहीतर ते कर. यामुळे किती गुंतागुंतीचं काम असो ते सहजपणे ऑटोमेट करता येतं. आणि प्रोफेशनल जगात म्हणजे डेव्हऑप्स आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन सारख्या क्षेत्रांमध्ये तर शेल स्क्रिप्टिंगशिवाय कामच होऊ शकत नाही. मोठमोठे सर्व्हर सांभाळणं, रोजच्या रोज महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं किंवा सॉफ्टवेअर अपडेट्स एकाच वेळी हजारो कम्प्युटर्सवर पाठवणं, ही सगळी प्रचंड मोठी आणि महत्त्वाची कामं शेल स्क्रिप्टिंगवरच अवलंबून असतात. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? अगदी एका वाक्यात सांगायचं तर शेल स्क्रिप्टिंग म्हणजे टर्मिनल कमांड्स एकत्र लिहून ऑटोमेशन साधण्याचा एक स्मार्ट मार्ग. याच्यामुळे आपली वारंवार करावी लागणारी कामं आपोआप आणि खूप वेगाने पूर्ण होतात. आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आज आपण जे काही पाहिलं त्यानंतर आपल्या रोजच्या कामात अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी आपण स्वतःचं एक ऑटोमेशन बटन बनवू शकतो? विचार करा, आपला सगळ्यात जास्त वेळ नक्की कुठे जातोय आणि तो वेळ आपण कसा वाचवू शकतो?